नमस्कार मंडळी, योगितास ब्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। मार्गशीर्ष महिना जवळ आलाय आणि आपले महालक्ष्मीचं व्रत असतं काही बायकांचं, म्हणजे बऱ्याचशा महिला करत असतात। तर आपल्याला मुखवटे लागतात आणि काहींच्या कमेंट्स होत्या की पितळेचे मुखवटे ताई दाखवा। तर आपल्या आवडत्या शॉपमध्ये म्हणजे ठाण्यातील प्रसिद्ध अशा राज मेटलमध्ये आपण आलो आहोत, जिथे बऱ्याच जणांनी दिवे घेतले येऊन, म्हणजे आपला व्हिडिओ पाहून दिवे येऊन घेतले आणि बरीच जण समाधान आहे कारण इथले रेट वाजवी असे आणि पितळेची क्वालिटी खूप चांगली आहे, व्हेरायटी खूप मिळते तुम्हाला या दुकानात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान महालक्ष्मीचे मुखवटे पाहणार आहोत पितळेचे असे। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। ठाणे येथील हे आहे NKT कॉलेज, प्रसिद्ध असं NKT कॉलेज। ही आहे महाजनवाडी, पुढे गेल्यानंतर खारकळ आई आहे आणि त्याच्या इथेच असणार आहे राज मेटल। तुम्हाला ऍड्रेस तर डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे किंवा स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर आज आपण भेट दिली आणि छान छान असे देवीचे मुखवटे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्री महालक्ष्मी नमो नमः। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार दादा। तर राज मेटलचे मालक आहेत राज, आणि आपण आज विचारूया मुखवट्यांची काय म्हणजे दर काय आहेत। तर देवीचे सुंदर असे मुखवटे आणि साईज किती पर्यंत येणार याची? दीदी है 4 साइज है। 4 साइज, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 4 नंबर 4 साइज 4 नंबर है। ये सर्वात मोठी साइज त्याला म्हणते, जी लावलेली इकडे। अच्छा, हे सर्वात मोठा मुकुट आहे। ही बघा, पूर्ण गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे। हे गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे। प्युअर पितळेचे आहे। प्युअर पितळेचे, प्युअर पितळेचे, आपल्याकडे मिलावट नाही त्याच्यामध्ये। ओरिजिनल पितळ काही आहे, कुठे पण टेस्टिंग कराय नाही, काळा पण नाही पडणार, पाणी धुतलं साफ साबण। हिला एकच लक्ष द्यायचे की पितांबरी नाही लावायची, पितांबरी नाही घासायची। लक्षात ठेवा, गोल्ड प्लेटेड म्हणजे कोटिंग केलेलं आहे। आणि हा सुद्धा छोटासा मुकुट आहे। हा किती नंबर साईज येणार? हा 1 नंबरचा शेवटचा साईज आहे। ही बघा, खाली साईज सगळ्यात लहान साईज आहे, 1 नंबर आहे। म्हणजे तुम्हाला जर असा हवा असेल तर सिंगल आहे आणि त्यांनी बघा सजवलेलं पण आहे, ते पण आपण जाणून घेऊया कसे काय आहेत। तर सुरुवात आपण छोट्या मुखवट्यापासून करूया। छोटा सगळ्यात साईज दाखवा आम्हाला। 1 नंबर साईज आहे। 1 नंबर। आहा, काय रूप आहे। आणि बघा ना किती छान प्रकारे पूर्ण कुंकुम लावलेलं आहे देवीचं। इथे झुमके सुद्धा आहेत आणि तुम्ही ना असं श्रीफळाला पूर्ण लावू शकता। म्हणजे तुम्ही आता याच्यावर समजा श्रीफळ ठेवलंय आणि त्याच्यानंतर तुम्ही असं छान बांधायला दोरी वगैरे करून आरामात हे करू शकताय आणि वर्षानुवर्ष टिकणार। दादा याची काय किंमत आहे? असं रेट तर जास्त आहे, होलसेल रेट मध्ये आपला एकच शॉप ठेवलेला आहे, याच्यामध्ये काय रिजनेबल रेट फक्त 10-15 रुपये कमवूनच पाहिजे। 500 रुपयाला पडेल। 500 रुपयांना ते पण गोल्ड प्लेटेड, फक्त सेल करायचे। काय सुंदर आहे बघा ना, त्याचं रूपच किती देवीचं सुंदर असं आहे, पाहू शकताय। आणि 500 रुपयाला, म्हणजे आपण आता फायबरचे वगैरे सुद्धा पाहिले तर फायबरचे पण घेतो, पण तुम्हाला पितळेचे म्हणजे गोल्ड प्लेटिंग केलेले मुखवटे मिळतायत आणि किती मनमोहक असं आहे देवीचं रूप बघा। असं ते तुम्ही श्रीफळाला तुम्ही जेव्हा लावणार आहात तर किती रूप सुंदर दिसणार आहे। त्याच्यावरती वेणी वगैरे आहे, सुंदर असं ते दागिने विअर केलेले आहेत। हे 2 नंबरचे 650 ला आहे। अच्छा, हे 650 ला येणार आहे 2 नंबर साईज। म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्हाला छोटी जरा मोठी हवी असेल तर ही म्हणजे छान अशी ह्याला कळशाला छान बसेल। त्याच्यानंतर आपण 2 नंबर पण बघितलं ना दादा? 2 नंबरचे आहे। हा किती नंबर आहे? हा वाला हे 4 नंबर आहे। हा 4 नंबरचा आहे। हा बघा, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया देते। हा आहे कलश, कलशावर आपण श्रीफळ ठेवल्यानंतर तुम्हाला कसं दिसणार आहे हे थोडंसं दाखवते। हा बघा, अशा पद्धतीने कोण कोण तांब्याचा कलश वापरतो, कोण कोण पितळेचा वापरतो। हो, पितळेचा पण वापरतो। तर तुमचं असं येणार आहे घट, जेव्हा तुम्ही मांडाल तेव्हा कसं दिसणार आहे बघा रूप। म्हणजे देवीला तुम्ही ह्याच्यानंतर काही म्हणजे एक्स्ट्रा ज्वेलरी घालण्याची गरज नाहीये। छान प्रकारे वेणी वगैरे घातली तर मस्त वाटणार आहे ना। काय किंमत आहे दादा याची? हे सर्वात मोठा आहे, 951 रुपये आहे। 951 रुपयाला आहे आणि खूप म्हणजे फक्त पुसून ठेवायचंय, फक्त पुसून, काळा अजिबात नाही पडा। मागून पण बघा पूर्ण सेरा दिसेल असं पण नाहीये, कारिगिरी बघा मागून पण बघा, मागच्या ओरिजिनल ब्रास आहे। ओरिजिनल ब्रास हे वापरून केलेलं आहे आणि हे बघा मागे पण चेहरा दिसतोय। 3 नंबर साईज कोणती? 3 नंबर साईज आहे। 3 नंबर साईज पण आपण बघूया कोणती आहे। ही बघा, ही 3 नंबर साईज आहे। म्हणजे दादानी दाखवली ती 1 नंबर, ही 2 नंबर, ही 3 नंबर आणि ही 4 नंबर। 4 साईज तुम्ही पाहून घ्या कशा आहेत।
एक नंबरची किती बोलले दादा? एक नंबरचे 500 रुपये, ही 650, हे 750 रुपये, आणि ही 3 नंबर हे पण 800 रुपयाला, ही 800 रुपये आणि 951. रूप बघा देवीचं, महालक्ष्मीचं खूप सुरेख असं रूप आहे. मुकुट वगैरे परिधान केलेलं आहे पूर्ण. इथे पूर्ण डिझाईन आणि डोळे बघा किती रेखीव असेल. डोळे बघूनच आपण मूर्ती वगैरे खरेदी करत असतो. आणि दर पण आपल्याला देवीचे परवडणारे असे मुखवट्यांचे. आणि बघा तुम्हाला थोडासा अंदाज पण येईल की कसा हा दिसणार आहे. हे बघा, छोटा तुमचं असं कलश असेल तर तुम्ही छोट्या कलशावर पण असं छोटं घेऊन मुकुट मांडू शकताय. हा पण सुरेख वाटणार आहे. मस्तच, किती सुंदर असं रूप आहे. पूर्ण साईज आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, सेम तशीच. तसेच सेम. तुम्हाला जर म्हणजे हे आता असं नको असेल ज्वेलरीचं वगैरे, हे बघा हे दोघांमधला थोडासा फरक बघा. अशा पद्धतीने आहे. आणि तुम्हाला असं जर हवं असेल प्लेन मध्ये तर प्लेन मध्ये म्हणजे तुम्ही याला मस्त छान सजावट करू शकता. देवीचं इथे तुम्ही मळवट वगैरे भरू शकताय, टिकली लावू शकता, डोळे पण तुम्हाला मिळणार आहेत, नथ तुम्ही घालू शकताय. छान प्रकारे तुम्ही ह्याला पण सजू शकता. हा दादा कितीला येणार? प्राइस तेवढी सेम आहे, फक्त 10 रुपये फरक आहे. 10 रुपयाचा फरक आहे, म्हणजे 550. तर तुम्हाला लोक काय करतात की इथे वाढून इथे 100 रुपये कमी लावते. आपल्याकडे होलसेल मध्ये 10 रुपये फरक येतो. फक्त 10 रुपये फरक आहे याच्यामध्ये. त्याच्याप्रमाणे मग जास्त करून ते ज्वेलरी वाले आहे ना, हे जास्ती जाते, ते कमी लोक घेते. अच्छा, ही साईज आहे ना? ही आता 2 नंबर साईज आहे ना? ही बघा, ही 2 नंबर साईज आहे. 2 नंबरचे 751, 651. 3 नंबरचे 800 रुपये, 800. आणि 4 नंबरचे 951. तर असे 4 साईज मध्ये मुखवटे आलेले आहेत. आणि बघा असं मस्त घट मांडल्यानंतर तो कशा पद्धतीने दिसणार आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोण कोण कलश मांडतात, कोण अशा पद्धतीने, पण कलश मध्ये पण तुम्हाला खूप सारी व्हेरायटी आहे. दादांकडे खूप सारी साईज आहे. दादा हा कलश 3 साईज आहे. याच्यामध्ये कितीला आहे? हा कितीला आहे? हे तुम्हाला पडेल 650 रुपयाला आहे. पितळेचा हाल घेतला तर 500 रुपये. हा ठोक्याचा आहे ना? हा ठोक्याचा. बघा किती सुंदर आहे. पण परत 1 पीस आहे, जॉईंट नाही. जॉईंट नाही यायला, म्हणजे कुठे गळण्याचं, गळण्याचं चान्सेस. हा वाला कलश कसा दादा? आता पडेल 500 रुपये. खूप त्यांच्याकडे साईज बघा, भरपूर मोठ्या मोठ्या साईज आहेत, तुम्ही पाहू शकता. 500 ला पडेल. ते पण क्वालिटी आतला पण बघा, तोंड एकदम कलिंग केलेलं आहे. आणि हा एक मला वेगळा असा दिसतोय. हा मस्त बघा, शुभचिन्ह. अष्टलक्ष्मी पण आहे, अष्ट गणपती पण आहे, दोघी आहे. अष्टलक्ष्मी आणि अष्टगणपती आहे. तांब्याचे पण आलेले आहे. आणि त्याचा घट बघा ना, आणि इतकं जड आहे ना दादा. हा कितीला आहे? हा फक्त तुम्हाला आहे ना 851 रुपयाला पडेल. अच्छा, ह्याच्यामध्ये साईज येणार आहे? साईज एकच येणार त्याच्यामध्ये. हा एकच आहे. नारळ बरोबर घटते बसते. घट मांडण्यासाठी ते स्पेशल जास्त घेतात. घटासाठीच खास म्हणून त्यांनी मागवलेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यासाठी छान अगदी आपली खरेदी होणार आहे देवीची. काय सुंदर दिसणार आहे बघा. घट मांडण्यासाठी दादांनी हे मागवलेलं आहे बघा, किती सुरेख दिसतंय. अष्टलक्ष्मी आणि अष्ट गणपती आहेत. आणि इतकं जड आहे ना. हे पण जड आहे, हेवी आहे. हा हेवी आहे, जॉईंट नाही त्याला अजिबात. खूप जड आहे हातामध्ये घेतल्यानंतर. आणि किंमत पण आपल्याला परवडेल अशी आहे. दादा हे मग कशाने साफ करू शकतो? पितांबरीने. फक्त मुखवटा तुम्हाला फक्त पुसून घ्यायचा आहे, कारण त्याला गोल्ड प्लेटिंग केलेले खास करून घेतलेले आहेत मुखवटे. आणि आपल्यासाठी दादाने आणलेले आहेत. त्यांनी मला सांगितलेलं मी आणणार आहे. तर म्हटलं काही दर्शक वर्गांना आपल्याला हवे होते पितळेचे मुखवटे, पण पितळेचे नसून ते गोल्ड प्लेटेड केलेले आहेत. आणि इतक्या कमी दरामध्ये आपल्याला मिळतात, म्हणजे वर्षानुवर्ष आपले मुखवटे म्हणणार आहेत की कुठून घेतले म्हणून. खूप सुरेख असं रूप आहे बघा. हे व्हाईट मेटल जर्मन सिल्वर, काळा पडणार नाही अजिबात. काळा नाही पडत. काळा अजिबात नाही पडणार. फक्त हे 350 रुपयाला पडतो. फक्त 350 रुपये. आणि ह्याच्यामध्ये पण दिलेले आहेत ना? ह्याच्यामध्ये त्याची मोठी साईज पण आहे, त्याची खाली 2-3 साईज अजून आहे. ह्याच्यात पण अष्टगणपती दिलेत बघा, छान मस्त. ह्याच्यामध्ये साईज येणार ना? ह्याच्यामध्ये पण साईज आहेत. काय सुरेख वाटेल. सर्वात मोठी साईज आहे. काय मस्त आहे. म्हणजे पूजा अर्चा असेल आपल्याकडे, काही समारंभ मोठा असा, शुभ कार्यासाठी चांगलं वापरू शकतो. हे असं पण म्हणजे आपण असं बघतोय की कोणत्या कलशावर तुम्ही कसं मांडू शकताय. तुम्ही असं छोटा कलश मांडत असाल तर त्याच्यावर तुम्ही 1 नंबर साईजचा मुखवटा घेऊ शकता ना दादा, असा वाला. हे बघा, तुम्ही 1 नंबरचं वापरू शकता. तुम्हाला छोटा वापरायचं असेल तर. मोठा कलश घेतल्यानंतर तुम्हाला ही 4 साईज मध्ये तुम्हाला हे मुखवटे येत आहेत बघा. हे 4 साईज आहेत इथे.
1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर त्याच्यामध्ये हा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन मध्ये हवे तर प्लेन मध्ये सुद्धा आहेत. श्रीफळ आहे आणि आंब्याची पानं आणि हे म्हणजे रुखवातीसाठी मध्ये पण बरे. कितीला हा? फक्त आले 151 रुपये. 151 रुपये प्युअर कॉपर. हा पण एक सुंदर आहे, मस्तच आहे प्युअर कॉपर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान कलश पाहिले आणि कलश मध्ये भरपूरसे म्हणजे अजून व्हेरायटी आहे आणि साईज पण तुम्हाला मिळणार आहे. आणि मुखवटे मेन म्हणजे इतके सुरेख असे आहेत बघा, किती सुंदर असे आणि रिझनेबल किमतीमध्ये तुम्हाला मिळेल. दादा हा जो कलश दिसतोय ह्याचं काय आहे सांगा जरा आम्हाला. एक कलश आहे, आता लग्नासाठी कोणी पण घेऊन जाते. हा हा, लग्नासाठी पण हे सगळं सजवलेलं, गृहप्रवेशासाठी पण घेऊन जाते लोक. गृहप्रवेशासाठी ही साईज येते का? साईज एकच याच्यामध्ये पूर्ण कार्विंग केलेली आहे. इकडे दिवे पण लावलेले आहे. अच्छा, दिवे वगैरे लावलेले. तर असा हा कलश आहे, मोठ्या कलशावर हा छोटा कलश आहे. हा पूर्ण सेट कितीला आहे दादा? हा पूर्ण सेट पण फक्त 4000 ला पूर्ण सेट. 4000 आणि हलका फुलका असा मस्त पितल का आहे और कार्विंग परत पितले नारियल पण आहे. अच्छा, वरती आंब्याची पानं पण आहेत आणि सुरेखरित्या असं सजवलेलं आहे बघा, किती छान प्रकारे याची सजावट केलेली आहे. साईडला दिवे लावूया, दिवे पण लावू शकतोय बघा, छोटे छोटे दिवे दिलेले आहे टोटल. काय सुंदर आहे ना, काय कलाकुसर मस्तच आहे. पूर्ण 1 पीस आहे. आणि दादा हे काय? हे लग्नाला चालते, लग्नासाठी वगैरे. अच्छा, हा हा, शुभ लाभ वगैरे पूजामध्ये पण लोक घेतात, असं नाही की नाही. अच्छा, तिथे एक ताई येत आहे, तुमचं नाव सांगा. संजना पाटील. आणि तुम्ही कुठून आला? मी ऍक्च्युली वासिंदमधली आहे, पण मी इकडे ठाण्यामध्ये आता शिफ्ट झाले. माझ्या भांड्यांना कलई करण्यासाठी तुमचे व्हिडिओज बघून मी इकडे आले. इतके सुंदर सुंदर कलेक्शन इथे आहे राज मेटल मध्ये. तर ते बघून तुमचं सगळं व्हिडिओज इतके सुंदर असतात की असं वाटतं की कधी बघते आणि कधी आणि मी भरपूर दिवे भरपूर इथनं भांडी घेऊन गेली. खूप छान, खूप छान. म्हणजे आवडतात का विषय आपले? छान, खूप छान, सुंदर. खूप चांगली गोष्ट आहे. आपला व्हिडिओ बघतायत ताई आणि शेअर सुद्धा करत असतात आणि व्हिडिओ माझ्यावर म्हणजे विश्वास ठेवून तुम्ही दर्शक वर्ग येता आणि माझा हाच प्रयत्न असतो की चांगलं ते दाखवण्याचा आणि चांगला रिस्पॉन्स. म्हणजे ताई पण खूप समाधानी. आता ताई कशासाठी आला तुम्ही? कलई, खास कलई करण्यासाठी आले. भांडे बघा ना किती वर्ष पुराणी, किती वजन आहे. म्हणजे ही तांब्या पितळेची भांडी आपल्याला पुन्हा आपण त्याच्याकडे वळलो. कमीत कमी ह्याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी खूप म्हणजे रेंजेस आणि खूप प्राइस लावतात, पण इथे कमीत कमी मला वाटतंय का जवळजवळ निम्मे किमतीमध्ये इथे सगळ्या वस्तू मिळत आहेत. म्हणजे इतकं सुंदर हे ठाण्यामधलं मला वाटतं बेस्ट शॉप आहे खरंच, असं म्हणायला हरकत नाही. आणि बऱ्याच जण समाधानी आहेत आणि आपले म्हणजे दर्शक वर्ग वाढतच आहेत, कारण आपल्यासारखे दर्शक वर्ग शेअर करतायत आणि समाधानी आणि आपले विषय त्यांना आवडतायत. हीच माझी पोचपावती आहे की मी काम करते. म्हणजे तुमचे ते व्हिडिओज इतके सुंदर असतात की काय म्हणजे त्याला लाजवाब आहे. म्हणजे अक्षरशः बाकीचे व्हिडिओ टाकून मी तुमचेच व्हिडिओ बघत असते. खूप खूप धन्यवाद, आभारी ताई. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं छान असे देवीचे मुखवटे आलेले आहेत. मार्गशीर्ष महिना आता चालू होणार आहे आणि आपलं व्रत चालू होणार आहे बायकांचं. छान असे कलश आहे, त्याच्यामध्ये आपण डिझाईन्स पाहिले. राजदादांनी छान आपल्यासाठी छान असं उपलब्ध करून दिलेत मुखवटे. तर खूप खूप धन्यवाद दादा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर, कमेंट करा आणि आपला हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.